तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा तडकदाट भरता स्वस्त मजबूत टिकाणीला जत्तार अशा खट्ट ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालाय, आज जरा विषय गंभीरच झालाय. माझं डोळं लय दुखायला लागली, कारण विषय असा झालाय, माझा चष्मा बघू शकताय त्याच्यावर खूप असं स्क्रॅचेस पडले. आईच्या गावात दिसत ना त्या का, हा बघा या आईच्या गावात लय स्क्रॅचेस पडले त्या, हे बघा स्क्रॅचेस म्हणजे आवडवे स्क्रॅचेस पडले त्या. त्यामुळे माझं डोळं लागलेत लय दुखायला. तर काल मी डोळे वगैरे चेक करून आलो. काल गेलो, असं काम होतं पालसात माझं, गेलो डोळे चेक केलं आणि चेक करून लागला चष्मा बनवायला टाकला. तो म्हटला काल रात्री या. तर काल रात्री आपला जाण्याचा काही विषयच घडला नाही, काय जाऊ शकलो नाही काल रात्री आपण. कारण हे आमचे कुठे गेले, हे आमचे कार्यकर्ता खूप रडत होते काल रात्री बसलो चाव चाव करत. द्या इकडे, आता आम्ही घेतो त्याला. आता शांतपणे बसलेला खाली, केस धरली बघा, अजिबात सोडत नाही. भेंडीचा ठसका उडलाय वाटतं जाम. आणि इथं कायम चालू असतंय, कायम स्वरूपी चालू असणार. धरला का बघा बघा, कॅमेरात ब्लॉक चालू केलं लगेच बघत असतो या. आणि आमच्या मिसेस लागले तिथं भेंडी बनवायला. भेंडी भेंडी आणि काय काय ह्याच्या सोबत हा. तुम्ही ब्लॉग मध्ये बघत नाही, नुसतं फोकस तुमच्या कामावर ठेवता, इकडे कॅमेराकडे जरा सुद्धा बघत नाही. मग इकडे असा कॅमेरा करायला लागतो का आम्हाला? का तू असले शेवट माझी येत ना मध्ये. मी कुठं नटून थटून येतोय? बाळाचं मोडलं झक मारली तर त्याचा कांडका पडला बाळा तुझ्या ह्याचा. जोडतो आपण, जोडूया बरं का, लोलू नको, जोडूया आपण, जोडूया. आणि तुझं टकूच कुठे गेलेलं? टकूच कुठे गेलं तुझं? टकूच कुठे गेलो? कुठे गेलो टकूच? भूल गेलं टकूच. इकडल्या बाजूला बाहेर आलं का नाही, लगेच बाहेर बघत बसतोय. भेटतोय की मी म्हणू, भ्या वाटतंय मला, भ्या वाटतंय. तर चिंगळू महाराजांसाठी आपण खास एक सोनिक या कंपनीचा चॅनल आपण ऍड केलाय. तो बघणार काय? चिंगळू कार्टून बघणार? टीव्ही लावूया काय? लावूया टीव्ही. तर मला चष्मा आणायला जायचा आहे. चष्मा आणायला आता ह्यो कार्यकर्ता आमचा जाऊ झोपल तेव्हाच आमचं मार्गक्रमण पल्सात चालू होणार आहे. तोपर्यंत असंच है ना. आल्यावर परत बघूया चष्मा माझा कसा कसा दिसतोय, काय रिॲक्शन येत्या, कोणाकोणाची कशी कशी रिॲक्शन येत्या. आणि जमलं तर वैभ्या पण येणार सोबत माझ्या. तर बघूया, वैभ्या फोन करतो वैभ्याला आणि बघतो तो येतोय का काय करतोय. अगोदर ह्याचा काहीतरी विषय होते. गाडी गेली बाहेर, बाहेरनं गाडी गेलो ना बाहेरच बघतोय. बाहेरनं गाडी गेलो ना बाहेरच बघतोय. हे चिंगळ्या 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 चिंगळ्या. तर लय बघा की, लय किरानिष्ठ कार्य करताय कायम. डोसक्याला काय सुद्धा ठेवू वाटत नाही. काय खायला द्यायला लागलाय बघू तिकडे बघ. हे कट करायचं नाही तर तुम्हाला कट करेल काय? तो कुरकुरे खायला मला. मला सोडून काय खाताय मला पप्पा? आणि तुम्ही करा तुमचं काम चालू करा. कष्टाला दुसरा पर्याय नाही. तर आवडतो ह्याला खेळ टाकतो इकडं, झाम 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 करत खेळून खेळून परत ना कटाळा की झोपतो या, है ना. मला पण आता वाजले तर बघ किती, 11 वाजले, त्या 12 वाजेपर्यंत गेलं पाहिजे. तर चालतंय, आवडतो झाम 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 आणि जातो पलसात. चष्मा करायला टाकलाय, दृष्टी ऑप्टिक्स पलसाच टाकलाय करायला. तर तो घ्यायचा आणि झपशीर माग्याचं जर रिएक्शन पण बघायचं. आज रिएक्शन पण घेतो लोकांच्या. चष्मा कसा वाटतोय माझा, तुला काय फरक वाटतोय का असं विचारायचं. चला टाटा म्हणाव, टाटा. तर सध्या अथक परिश्रम आणि खडतर प्रवास छटछट कार्यक्रम करून मी पोचलो इथं चष्मा घ्यायला. तर 2 दिवस झाले हाय दिवस काढले, कारण शूटिंगमुळे मला एक टाइम भेटत जातो. चष्मा कवा आणायला जायचं म्हणून मी लई लेट केला, 2 दिवस झालं. तर आली पोचलोय, दृष्टी ऑप्टिक्स मध्ये टाकलाय चष्मा आपला बनवायला. झाला का आता? चालतंय, होय. ब्लॉग आता डेली रुटीन चालूच असते माझं रोजच्या रोज युट्यूबवर. तर झालं, चष्मा तर तयार आहे. ह्यो चष्मा काय करतो, ह्यो डब्यात पॅक करून घेतो आणि तो घालून तुझं घरला जातो. तर तुम्ही पण या, पलसातच आहे आपलं दृष्टी ऑप्टिक्स. तुम्हाला पण चष्मा विस्मा असला, नंबर वगैरे चेक करायला असला, येऊन जावा एकदा. बजेट फ्रेंडली चष्मा असते ते, असं बाहेर कुठं पण जावा, एक महाग पडणार तुम्हाला चष्मा.
बजेट फ्रेंडली चष्मा असते तिथं सगळं. मी काय इथनच करून येतोय माझा चष्मा. तर नवीन कट्ट चष्मा आपला तयार झालेला आहे. मी कसा दिसतोय बघतो. याला वातावरण एकदम कडक दिसतंय. एकदम कडक. तर हा एकदम ओके टाकाटक पैकी दिसतोय चष्मा. जरा काळवंडलो काय मी चेहरा माझा काळवंडलाय जरा. काळ्या म्हटल्यावर काळवंडणारच आहे तेवढं. तर दिसतोय ओके पैकी दिसतोय. आता याचं पेमेंट करायचं आणि नीट गोल जुना चष्मा आपण पॅक करून घेऊन जायचं. जुना डब्यात पॅक करून ठेवलेला जायचं. ओके धन्यवाद. चला येऊ का? ओके धन्यवाद. पेमेंट करतो नाहीतर बिना पेमेंटचं निघाल्या म्हणा ओके धन्यवाद एवढ्याचा कार्यक्रम झाला काय. अशा पद्धतीने चष्मा वगैरे सगळा घेतलाय टाकाटक पैकी आणि दुसरा चष्मा माझा जुना होता तो डब्यात घालून खिशात टाकलाय आता जस्ट. आणि आता गाडीची चावी घ्यायची आपली 100 पॅटर्न इथं लावलेलं आहे. तर चला जाऊ घरला जातो. चिंगळ्या उठला असेल आमचा लवकरात लवकर. त्याला आधीच कावळे एक झोप असते तो लवकर उठून कार्यक्रम असतो. चला जाऊया. तर नवीन चष्मा बनवलाय ह्याचं पहिलं रिएक्शन घ्यायचं ह्याच्याकडं. कसं झालंय बाबा? एक नंबर दिसते हिरो एक नंबर गांडूय मन मनातले शब्द तू असं बाहेर काढणार. त्यांना विचारा खोटं वाटतं. खोटं वाटतंय काय? खोटं वाटतंय काय? कसं वाटतंय रावले खरं चांगलं दिसत नंबर मग तोंडाव काढ बोलाय मागे गेलं मापारी काढणार शिवाय येणारच माप काढणार. म्हणायचं दामटाय बोंगाड जाण्याचा काय करतंय आपले एका कार्य करते का माहिती का? एका कार्य करते आपण काढतो तशी आमची कॉपी सेम. भावा खरंच चांगलं दिसतोय. एक नंबर तू गोरा दिसायला भावा बघ नंतर मग तू एक नंबर आहे. काच पुसून मग त्याकडे बघ डोळ्याचं चरित्र बद्दल लगेच माझ्या. तर चालतंय भावा. माणूस बदलला. अरे 1200 रुपये दिले ते एवढ्याला. महागाई लय वाढली. एवढ्या महागाईत जर तुम्हाला स्वस्त चष्मा नाही स्वस्त औषध पाहिजे असेल तर गणेश जनरिक मेडिकल एकाच ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या. वर्धपान दिन झालाय. काय असेल ती वर्धपान दिन काय हा वर्धापन दिन झालाय. तुम्ही बघू शकता फुगं बिगं सजवली. इनॉग्रेशन लय भारी केलंय मेडिकलचं. अरे ह्याला 2 फुगं लावायचे नाही ते भावाला आपल्या. लाजला बघ. तर चालतंय जातो आता घरला जातो. चिंगळ्या उठला तर दंगा करायला आमचा लय भारी दिसतंय का? बंद केली. एक नंबर चालाय. चला जातो दादाराव. नाही उद्या पुढे वर काय भेटू नका इथंच भेटला बाद झाला. पुढे पण भेटू वर काय लवकर जात नाही तुम्ही. आणि नाचणी सत्व तेवढं मागवा पोरा आमच्या खायला ओके धन्यवाद. चालतंय जातो आता. आमचा चिंगळू महाराज उठला असेल दंगा करतोय उठलाची. आता जातो आणि त्याला पण जातो बघा बी सांगा भेला नसलं म्हणजे बरं तोडून टाकायला नाही तर. चालतंय जातो जाऊ का भावा? हे चला आयफोन युजर जाऊ का? तर सध्या मी घरात पोहोचलोय आणि कपडे वगैरे बदलली कारण चिंगळ्या लय रडत होता म्हणून पप्पा त्याला घेऊन गेले पतसंस्थेत पुढच्या बघला घराच्या पुढे. तर पतसंस्थेत घेऊन गेले त्यामुळे आता वातावरण घातलं एकदम शांत आहे. आणि आमच्या मिसेस लागले त्या भाकरी करायला पुन्हा एकदा इथं. माझ्याच मग कसं दिसतोय तेवढं सांगा. चांगलं तर आहे का मनापासून नाही मागले वेगळं काय तर आणला तुम्ही चष्मा. आणि तुम्ही म्हणत असतील प्रत्येक वेळेला तुझी मिसेस काहीतरी कामच करत असत्या. कामच करत असते ते कंटिन्यू. कामात बिझी असलेला माणूस आमचा कायमचा कायम कामात बिझी असणारा माणूस आमच्या घरातला. हा आवरत नाही तेवढा आहे माझं बी आवरत नाही बरं का पोरगा आहे त्यामुळे. तर झालंय चष्मा वगैरे आणलाय आणि घरातल्या सगळ्यांनी आवडलाय. फादर पण म्हणले एक नंबर आहे. पण फादर आता चिंगळ्याला घेऊन पतसंस्थेत गेले त्यामुळे काय फादरशी संवाद साधा आला ना आपल्याला. तर झालंय आजचा ब्लॉग झाला आपला टाकाटक पैकी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये लगेच. टाटा बाय बाय सी यू.